मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, एखादी निवडणूक जिंकायची असेल किंवा एखादी निवडणूक लढायची असेल तर आपल्यासोबत खंबीरपणे जर कोणी आपल्या सोबत असेल, कोणी आपल्या साथीला असेल तर ती निवडणूक जिंकणं किंवा ती निवडणूक लढणं अधिक सोपं होतं असं म्हटलं जातं. खरं तर उमेदवार ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा घर घर टू घर, डोर टू डोर प्रत्येक घरात जाऊन आपली निशाणी असेल, आपली ओळख असेल, लोकांपर्यंत देण्याचा, लोकांना करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते केवळ उमेदवारापुरतंच सीमित असतं. कार्यकर्ते काय प्रत्येक घरात जात नसतात किंवा उमेदवाराच्या सोबत सावलीसारखे नसतात. कार्यकर्ते म्हणजे जेव्हा एखादा उमेदवार प्रचार करतो किंवा ताफा घेऊन फिरतो, तेव्हा ताफा जरी गावात जात असला, कार्यकर्त्यांची मोठी फौज जरी एखाद्या गावात जात असली, तरी ती काय प्रत्येक कार्यकर्ता काय उमेदवाराच्या सोबत घरात जात नाही किंवा आपली ओळख सांगत नाही. परंतु या सर्व गोष्टींना, या सर्व बाबींना छेद देणारी अपवादात्मक असलेली एक गोष्ट मी आता आपल्यासमोर खरं तर मांडणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक आता म्हणजे तिचं आता निवडणुकीचं मतदानच आता उद्या होईल. गेले काही दिवस प्रचार होता. प्रचाराचा जोरदार धुरळा सर्वत्र उडालेला आपल्याला पाहायला मिळत होता. जिल्हा परिषदेचं जे आरक्षण आहे ते जाहीर झाल्यानंतर आतकरगाव जिल्हा परिषदेचा जो गट आहे खालापूर तालुक्यातला, त्या गटात श्रद्धा साखरे यांचं नाव चर्चेत होतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रद्धा साखरे जिल्हा परिषदेची निवडणूक लढतील अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं आणि त्या दृष्टीने श्रद्धा साखरे यांनी निवडणूक लढवायची तयारी सुरू केली होती आणि गावातला जो काही संवाद असतो तो संवाद दौरा सुरू केला होता आणि महिलांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा किंवा आपली ओळख करण्याचा प्रयत्न श्रद्धा साखरे यांनी सुरू केला होता. पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी श्रद्धा साखरे बाहेर पडल्या लोकांना भेटण्यासाठी, तर त्या पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत एक चेहरा सतत त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत होता. म्हणजे एकतर असं वाटत होतं की नक्की श्रद्धा साखरे उमेदवार आहेत की हा जो चेहरा सोबत दिसतो आपल्याला तो उमेदवार आहे. अगदी म्हणजे एक दिवस सुद्धा असा नव्हता की श्रद्धा साखरेच्या सोबत तो चेहरा आपल्याला दिसला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करणं असेल, प्रचार असेल, लोकांशी साधलेला संवाद असेल, व्यक्तिगत गाठीभेटी असतील, कुठेही असेल, श्रद्धा साखरे यांच्यासोबत सावलीसारखा राहणारा तो एक चेहरा सगळ्यांच्याच आकर्षणाचा किंवा सगळीकडे चर्चेचा विषय झाला होता. ही नक्की मुलगी कोण आहे? ही नक्की श्रद्धा साखरेसोबत फिरतीये. श्रद्धा साखरेची बहीण आहे का? किंवा कोणी जवळची मैत्रीण आहे का? कोणी नातेवाईक आहे का? असं बोललं जात होतं. कारण शेवटी एकच व्यक्ती सतत आपल्याला दिसलं की आपली सर्वसामान्य लोकांची कुतूहलता वाढत असते. म्हणजे ज्या ठिकाणी श्रद्धा साखरे यांचं औक्षण केलं जात होतं, तर त्याच्या बाजूला सुद्धा त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला दिसत होता. आता ती व्यक्ती कोण आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्या व्यक्तीचं नाव आहे गायत्री अमर मानकवळे. आता मानकवळे हे कुटुंब किंवा मानकवळे हे नाव खालापूर तालुक्यासाठी काही निश्चितपणे नवीन नाहीये. मानकवळे यांचं एक राजकारणातलं स्वतःचं अस्तित्व आहे, एक स्वतःची ओळख आहे. शंकरराव मानकवळे जे शिरवलीत राहतात खालापूर तालुक्यातल्या, अनेक वर्षे ते राजकारणात आहेत. म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना 1999ला झाली तेव्हापासून शंकरराव मानकवळे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत. अनेक लोकांनी पक्ष बदलला. त्यांच्यासोबत म्हणजे शंकरराव मानकवळेंच्या सोबत असलेले त्यांचे जवळचे मित्र विजय पाटील असतील किंवा अन्य लोक शिवसेनेत गेली, वेगवेगळ्या पक्षात गेली, काही लोक भाजपमध्ये गेली किंवा अन्य मार्ग शोधले, परंतु मानकवळेंनी काही शेवटपर्यंत पक्ष बदलला नाही. ते शेवटपर्यंत म्हणजे कालही ते राष्ट्रवादीत होते, आजही राष्ट्रवादीत ते आहेतच आणि कदाचित उद्याही ते राष्ट्रवादीतच असतील. एक वारसा असलेला मानकवळे यांचा एक कुटुंब, वारसा असलेलं एक मानकवळे यांचं कुटुंब आणि त्या कुटुंबात बारामतीच्या म्हणजे अगदी बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. अजितदादा असतील, स्वर्गीय अजितदादा असतील, पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा बारामती सारख्या एका शहरातून लग्न होऊन मानकवळेंच्या घरात आलेली गायत्री अमर मानकवळे, युवकचा जिल्हा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतोय आता सध्या. अमरची पत्नी असलेली मानकवळे एका कंपनीत नोकरी करते. एका खाजगी कंपनीत ती वेगळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्यासाठी एक नोकरी करून संसार करण्याचा प्रयत्न करते. असं असताना ज्या क्षणाला श्रद्धा साखरे यांचं नाव जाहीर झालं, त्या क्षणापासून गायत्री मानकवळे आणि श्रद्धा साखरे ही जोडी आपल्याला सतत पाहायला मिळत होती किंवा मिळते. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात या दोघींचाही चेहरा पोचला असेल. म्हणजे उद्या भविष्यात जर गायत्रीला जर का निवडणूक लढवायची संधी मिळाली, तर गायत्रीला वेगळी ओळख निश्चितपणे सांगावी लागणार नाही. अशा प्रकारचं चित्र किंवा अशा प्रकारचं वातावरण गायत्रीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. लोकांना सतत उत्सुकता होती, ही पोरगी कोण आहे नक्की?
जी सतत सावलीसारखी श्रद्धा सोबत असते. तर ती मुलगी म्हणजे शंकरराव मानकोळे यांची सूनबाई. अमर सुद्धा काम करतोय. म्हणजे आपण जेव्हा गायत्री मानकोळे च्या नावाची चर्चा करतोय, तर अमरचं नाव बाजूला पडते की काय, असं नाही. अमर सुद्धा युवक अध्यक्ष म्हणून त्याच्या पद्धतीने त्याला जे हवंय ते देण्याचा निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केलाय. श्रद्धा साखरेच्या रूपाने एक महिला चांगली शिकलेली किंवा जिला अनुभव आहे अशी एक महिला सदस्य जिल्हा परिषदेत जावी, यासाठी अमरकडून सुद्धा प्रचंड मेहनत घेतली जाते. मानकोळे दादा सुद्धा, म्हणजे शंकरराव मानकोळे तर दादा म्हणतात सगळे, मानकोळे दादा सुद्धा प्रचारात प्रचंड सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. व्यक्तिगत गाठीभेटी असतील किंवा व्यक्तिगत संपर्क असेल, या सगळ्यांवरती मानकोळे फॅमिलीचा एक वर्चस्व आहे. गेले अनेक वर्ष ते समाजात काम करतात, राजकारणात ते सक्रिय म्हणून काम करत होते. त्यामुळे एक ऋणानुबंध जे जे जोडले त्या सगळ्याचा फायदा, म्हणजे अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती होती की श्रद्धाच्या ऐवजी गायत्रीलाच ओळखलं जात होतं. नाती गोती जी काय असतात त्याचा निश्चितपणे फायदा गायत्रीच्यामुळे श्रद्धा साखरे यांना निवडणुकीत झालेला आपल्याला पाहायला मिळेल. एक हसरा चेहरा, लोकांशी आदबीने वागणं, सौजन्य काय असतं, म्हणजे बारामतीकरांकडनं खरं ते शिकलं पाहिजे. तो एक वारसा घेऊनच गायत्री प्रचार करताना आपल्याला दिसत होती. अगदी सावलीसारखे, म्हणजे प्रत्येक घरात गायत्री गेली असेल ज्या घरात श्रद्धा गेली. म्हणजे दोघी जणी उमेदवार डमी आणि ओरिजिनल उमेदवार अशा प्रकारचं चित्र. इतकी घट्ट मैत्री असलेली एक मैत्रीण जेव्हा आपल्याला मिळते किंवा आपल्या सोबत असते, त्यावेळेस आपल्याला कशाची पर्वा नसते. आणि तेच चित्र किंवा तोच अनुभव श्रद्धा साखरे यांनी आपल्या प्रचारात किंवा मधल्या काळात सुरुवातीला जो काही त्यांनी संवाद दौरा केला, महिलांशी जो काही संवाद साधला, त्या दौऱ्यात त्यांना निश्चितपणे अनुभवायला मिळाला असेल. बरं, केवळ गायत्री श्रद्धा साखरे यांच्या सोबतच फिरत होती अशातला भाग नाही. जी काय आपली नाती गोती आहेत, ज्या गावात प्रचारच्या निमित्ताने त्यांना जायला मिळालं, त्या गावात असलेल्या नाती गोत्यांमध्ये आपल्याला श्रद्धा साखरे यांना का निवडून द्यायचंय, श्रद्धा साखरे यांना का मत दिलं पाहिजे, हे सुद्धा गायत्री मानकोळे यांच्याकडून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जात होता. लोकांना समजावून सांगितलं जात होतं, लोकांना पटवलं जात होतं की बाबा श्रद्धा साखरे काय योग्य उमेदवार आहेत आणि त्यांना का निवडून दिलं पाहिजे. सांगण्याचं म्हणजे आपण जो काही आज हा विषय घेऊन बोलतो त्याचा हेतूच हा आहे की एक पडद्यामागचा जो कलाकार असतो, एखादा आपण जेव्हा चित्रपट तयार करतो तेव्हा चित्रपटातले कलाकारच आपल्याला दिसतात जे पडद्यावर असतात, परंतु पडद्याच्या मागे खूप लोक काम करत असतात. आणि त्यापैकीच एक महत्वाचं नाव आहे, म्हणजे राजकारणात आता जे जिल्हा परिषदेचं आपण चित्र बघतो त्यातलं एक महत्वाचं नाव आहे गायत्री मानकोळे. अमर मानकोळे यांच्या पत्नी अशी तिची ओळख न राहता आता गायत्री मानकोळेची एक स्वतंत्र ओळख निश्चितपणे निर्माण झाली. मानकोळे दादांची सून अशी सुद्धा ओळख आता राहिलेली नाहीये. गायत्री मानकोळे, गायत्री अमर मानकोळे हे नाव सगळ्यांना आता परिचित झालंय. कारण श्रद्धा साखरेंच्या सोबत अगदी शेवटच्या घरापर्यंत, अगदी रात्री 11 वाजो 12 वाजो किती उशीर झाला तरी आपल्या मैत्रिणीला घरी सोडून मग गायत्री आपल्या घरी जाताना दिसत होती. कारण शेवटच्या जे मैत्री केली तर ती साथ कशी दिली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गायत्री मानकोळे असं मला वाटतं. आणि हे जे काही चित्र किंवा हे ज्या काही गोष्टी मधल्या काळात घडल्या त्या सगळ्या गोष्टी श्रद्धा साखरे यांच्यासाठी पॉझिटिव्ह होत्या, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाणाऱ्या होत्या. म्हणजे एक कणा जो असतो किंवा पॉवर बँक आपण म्हणूया, त्या भूमिकेत गायत्री आपल्याला वावरताना दिसत होती. आणि त्यामुळेच कुठेही श्रद्धा साखरे यांच्या चेहऱ्यावर थकवा आपल्याला दिसला नाही. मी आहे तू लढ अशा पद्धतीची जी हिंमत असते किंवा जी ताकद असते ती देण्याचा प्रयत्न गायत्रीने केल्यामुळे श्रद्धा साखरे यांना एक बळ मिळालं असं आपण म्हणूयात. आणि त्या जोरावरच, कारण जिल्हा परिषदेच्या वार्डात प्रचार करणं, घर टू घर प्रचार करणं ही सोपी गोष्ट निश्चितपणे नाहीये. चालावं लागतं, थकवा येतो, पाय प्रचंड दुखत असतील. प्लस उमेदवार म्हणून प्रत्येकाला आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या प्रत्येकाच्या आशीर्वाद घ्यायचे, त्याचे पाय धरायचे आहेत. त्यामुळं कमरेचा सुद्धा काय होत असेल आणि पाय किती दुखत असतील याचा विचारच केलेला बरा. एक महिला म्हणून काम करताना अनेक अडचणी असतात, प्रचार करताना त्या अडचणी 100% असतात. परंतु श्रद्धा साखरे यांनी जिल्हा परिषदेच्या वार्डात प्रचार करताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही आपल्याला थकवा दिसला नाही, कुठेही त्या थकलेले दिसले नाही. उलट सतत हसून लोकांशी बोलणारे एक उमेदवार म्हणून श्रद्धा साखरे यांचं कौतुक सर्वत्र आपल्याला झालेलं पाहायला मिळत होतं. हे जे काय झालं, जसं मी मगाशी म्हणतो, एक पॉवर असते, एक पॉवर बँक, मी आहे मागे, तू बिंदास लढ, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेस गायत्री सारखी एक तरुण मैत्रीण आपली घेते त्यावेळेस मग आपल्याला कशाची पर्वा नसते. आपल्याला लढायचंय आणि ही निवडणूक जिंकायची. अशाच पद्धतीने श्रद्धा साखरे या निवडणुकीला सामोरे निश्चितपणे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता जे काही वातावरण आहे ते 100% श्रद्धा साखरे यांच्या बाजूने आहे. श्रद्धा साखरे विजयी होतील असंच चित्र आहे. परंतु या विजयात गायत्री मानकोळे यांचा मोठा वाटा आहे हे अजिबात विसरून चालणार नाही. खरं तर गायत्रीची एक मुलाखत घ्यावी अशी तीव्र इच्छा माझ्यासारख्या
एका पत्रकाराची होती. तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या लोकांसमोर यावेत असं वाटत होतं, परंतु निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर मी निश्चितपणे बोलेल असं अशा प्रकारचं तिने सांगितल्यामुळे तिची काय आपल्याला मुलाखत करता आली नाही. परंतु लोकांना गायत्री मानकवळे कळली पाहिजे, लोकांना समजली पाहिजे. तिचा जे काय इतका दिवसाचा जो काय त्याग आहे म्हणूया, संघर्ष म्हणूया किंवा जी काय साथ खंबीरपणे तिने श्रद्धा साखरे यांना दिली आहे, ती लोकांपर्यंत आणण्यासाठी हा आपण छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे एक गोष्ट इथं प्रामुख्याने नमूद करावी लागेल की स्वतःला राजकारणात ते खूप मोठे धुरंधर समजणारे काही लोक जातीचा आधार घेऊन श्रद्धा साखरे यांना ट्रोल करत असताना मराठा समाजाची असलेली गायत्री ठामपणे श्रद्धाच्या सोबत उभी होती. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं जातीपातीच्या राजकारणाला इथं थारा दिला जात नाही, हेच गायत्रीने सुद्धा आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कामातून दाखवून दिलं. विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या उमेदवारांचं आणि त्यांचं नातं असताना सुद्धा नात्याच्या पलीकडे पक्ष आणि मैत्री किती महत्वाची आहे हे सुद्धा गायत्रीने दाखवून दिलं आणि त्यासाठीच गायत्रीला आपण हॅट्स ऑफ असं म्हटलं पाहिजे, तिचं कौतुक केलं पाहिजे. निश्चितपणे श्रद्धा साखरे जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून जेव्हा काम करतील तेव्हा त्यांनी गायत्रीला विसरू नये अशीच भूमिका या निमित्ताने आपण मांडतोय आणि श्रद्धा साखरे यांच्या सोबतच गायत्री मानकवळे यांना सुद्धा विजयाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी जे काय काम किंवा जी काय साथ गेल्या काही दिवसात श्रद्धा साखरे यांना दिली आहे त्याचं कौतुक करून आपण या ठिकाणी थांबतोय.